अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमान सेवेचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। यावेळी 400 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा असणार तगडा बंदोबस्त। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवानी। सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा। नाशिक शहरातील सिग्नल यंत्रणा दुपारी राहणार ब्लिंकर मोडवर। दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान सिग्नल यंत्रणा राहणार ब्लिंकर। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संभाजीनगर दौऱ्यावर। संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याकरता राहणार उपस्थित। रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा रामराजेंना धक्का। फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीप सिंग भोसले भाजपात करणार प्रवेश। धाराशिवच्या तुळजाभवानी मातेच्या चरणी एका वर्षात 65 ते 70 कोटींचं दान अर्पण। यामध्ये 17 किलो सोनं तर 256 किलो चांदीचा समावेश। डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात मनसेचा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना घातला घेराव। रुग्णांना सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा 15 दिवसात रुग्णालयाला टाळं ठोकणार, मनसेचा इशारा। डोंबिवलीकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दुल्ल्यांची नशा। प्रवाशांची पोलिसांकडे गर्दुल्ल्यांवर कारवाई करण्याची मागणी। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत शाखेत शेतकरी आणि बँक कर्मचारी यांच्यात राडा। विड्रॉल देण्या घेण्यावरून शेतकरी आणि बँक कर्मचारी भिडले। नवी मुंबईतील तळोजा इथल्या इमारतीला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। आगीचं कारण अस्पष्ट। कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई। उसामध्ये लपवलेला 2,20,570 रुपयांचा गांजा पोलिसांकडून जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।